हॅलो, नमस्ते. वेलकम टू आईस किचन. आईस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज ना संक्रांती निमित्त आपण तिळगुळाची पोळी करत आहोत. चला तर मग बनवूया संक्रांती स्पेशल तिळगुळाची पोळी. त्यासाठी ना मी एक मोठी वाटी कणिक घेतलं आहे. मी साहित्य जसं लागेल तसं तुम्हाला सांगायचं आहे. तर 1 चमचा मी बेसन घातलं आहे. त्यात मी अर्धा चमचा मीठ घातलं. त्याला ना थोडं थोडं पाणी घालून ना व्यवस्थित मळून त्याला साईडला ठेवा. 1 तास ॲटलिस्ट त्याला साईडला ठेवा. मी आता ना सारणसाठी तीळ भाजून घेत आहे. तीळ व्यवस्थित भाजून झाल्यावर ना त्याला साईडला ठेवा. त्याच कढईत ना मी थोडंसं तूप घालून काजू आणि पिस्ता दोन्ही तळून घेतलं आहे थोडंसं तुपामध्ये. हे ॲक्च्युली ऑप्शनल आहे. तुम्हाला घ्यायचं असलं तर घ्या, नसेल तुम्ही स्किप पण करू शकता. त्याला त्यातच मी खोबरं आणि शेंगा दोन्ही मिक्स करून भाजून घेत आहे. ॲक्च्युली ना शेंगा तुम्ही जर भाजल्यानंतर ना तुम्ही त्याला खरपूस भाजल्यानंतर तुम्ही त्याला साईडला काढून ठेवा. ॲक्च्युली मी काय केलं होतं माहिती, चुकून ते जे आपण सगळं तीळ वगैरे भाजलं आहे ना त्यात मिक्स केलं होतं. कारण पुन्हा ना शेंगाची आपल्याला साल काढून घ्यायची असते. शेंगा भाजल्यानंतर त्यात मी तीळ जे आपण पहिले तीळ वगैरे भाजलं होतं त्याला 1-2 मिनटासाठी पुन्हा भाजून घेत आहे. तुम्ही ना शेंगाची साल काढण्यासाठी ना एका टॉवेलमध्ये शेंगा घालून ना त्याला प्लॅटफॉर्मवर थोडंसं अशा पद्धतीने ठपठप करून साल काढू शकता. आता ना सगळे एकत्र करून ना तुम्ही मिक्सरच्या भांड्यात घालायचे आपल्याला. आता सगळे हे मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात मी गूळ पावडर घातली आहे. तुम्ही गूळ पण घालू शकतात. आणि ना गूळ तुमच्या चवीनुसार कमी जास्त, गोड तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकतात.
त्यात 2 चमचे इलायची पावडर घाला. आणि नाही, मी गूळ पावडर घातल्यामुळे ते थोडंसं ड्राय वाटत होतं, त्यासाठी त्यामध्ये 1-2 चमचे तुम्ही तूप घालून व्यवस्थित मिक्सरमधनं काढून घ्या. प्रकारे सारण रेडी आहे. जसं आपण पुरणाच्या पोळीला करतो ना, तसं छोटासा कणकीचा गोळा घेऊन तुम्ही चपाती हलक्या हाताने लाटून घ्या, ताकी ते सारण बाहेर नाही येणार. दोन्ही बाजूला तूप लावून व्यवस्थित भाजून घ्या. दोन्ही बाजूला बरोबर बघा, सुंदर गुळपोळी रेडी टू ईट. अशा प्रकारे करून बघा, तुम्हाला निश्चित आवडेल. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि आई चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ना एक रिक्वेस्ट होती सगळ्यांना की गोड गोड कमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू.